अंकली चोकाक दरम्यानच्या महामार्गासाठी शेतकऱ्यांना चौपट दर मिळणार, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पाठपुराव्याला यश। रत्नागिरी नागपूर महामार्गातील अंकली ते चोकाक या 33 किलोमीटरच्या टप्प्यासाठी बाधित शेतकऱ्यांना चौपट दरानं नुकसान भरपाई देण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे। या टप्प्यातील 937 खातेदारांना दुप्पट दरानं केवळ 94 कोटी रुपये मिळणार होते। मात्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनानं चौपट दरास मंजुरी दिल्यानं शेतकऱ्यांना आता एकूण 171 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यातून सुमारे 76 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्यानं शेतकऱ्यांची दीर्घकालीन व रास्त मागणी पूर्ण झाली आहे। रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती, विहिरी आणि अन्य मालमत्ता बाधित झाली होती। महामार्गाच्या बहुतांश टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना चौपट दरानं मोबदला देण्यात आला असताना अंकली चौकाक या टप्प्यात केवळ दुप्पट दर देण्याचा प्रस्ताव असल्यानं शिरोळ व हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता। या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी मोर्चे व आंदोलने करत महामार्गाचं कामही अनेकदा बंद पाडलं होतं। या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बाधित शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन सादर करून समान न्याय देण्याची ठाम मागणी केली। याच महामार्गासाठी इतर भागात चौपट दर दिला जात असताना 33 किलोमीटर टप्प्यात दुप्पट दर देणं हा गंभीर अन्याय असल्याचं त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणलं। आमदार यड्रावकर यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेत अखेर चौपट दरानं नुकसान भरपाई देण्यास मंजुरी दिली। त्यामुळे या टप्प्यातील शेतकऱ्यांना इतर भागांप्रमाणे समान न्याय मिळाला आहे। या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक मानला जातोय। याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले।